नर्मदे हर आज दिनांक 9 डिसेंबर 2025. आमचा आज नर्मदा पायी परिक्रमेचा 37वा दिवस आहे. आज काही कारणास्तव आम्ही थोडं उशिराने निघालोय. आजचा पहिल्याच व्हिडिओत सूर्यनारायणाचं दर्शन आपल्याला झालेलं आणि आपण आता पुढच्या मार्गाला जातोय. नर्मदे हर आपण जाणार आहोत आज कवाट हा 29-30 किलोमीटर इथून. चला तर बघूयात नर्मदे हर. सकाळी सकाळी रस्ता लागला आपल्याला. नवीन काम चालू आहे. अजून डांबरी रस्ता आहे. काम आता आपले होणार आहे. आपण जाणार आहोत कवाट या ठिकाणी. कवाट आहे इथून 30 किलोमीटर लांब. बघूयात काल सारखा आज पोहोचू शकतो की नाही. नर्मदे हर. पहिलं गाव लागणार आहे बघाच्या. आपण जातोय त्या मार्गाने. मार्ग असा आहे की तिथं पाटी वगैरे काहीच नाही आहे. सगळीकडं आपल्याला विचारत जावं लागणार आहे. नर्मदे हर. आणि जे आपले सगळे सुकलेले होते इकडं तिकडं झालेले परिक्रमावासी मस्त बसलेले आहेत. परिक्रमावासी ज्याच्याकडे काय असतं ते भालमुख करायला बसलेत सगळे. आणि इथून आपल्याला लगेच पुढे जाणार आहोत नर्मदे हर. आज आपण मोरिया या गावावर निघालो. याचं आपलं सकाळपासून चालून झालंय आतापर्यंत 15 किलोमीटर. अजून 5 किलोमीटर आश्रम आहे दुपारच्या भोजनासाठी. आणि आता आपण ज्या एरियात आलोय इथं आश्रम खूप लांब आहेत. याच्या पुढे अजून लांब आश्रम आहेत. कारण ही आहे शुल्पाणीची दुसरी बाजू जी आज सुरुवात झालेली आहे. आता डेली 30 किलोमीटर होतोय. पण अजून 2 ते 3 दिवसानंतर डेली 40 ते 45 किलोमीटर रन आपल्याला कव्हर करायचं आहे. म्हणून आम्ही आता थोडी कंबर कसून आपल्याला 30 किलोमीटर चालायचं आहे. ह्या पद्धतीने आम्ही मॅनेजमेंट करून आरामाचा वेळ थोडा कमी करून. आराम हा महत्त्वाचाच आहे. आराम राहिला तरच चालणार आहे आपण. पण जिथं आम्ही 15 मिनटं बसत होतो तिथं 7-8 मिनटं बसून आम्ही तो वेळ चालण्यात काढतोय. जेणेकरून आम्हाला जेवणाआधी जास्तीत जास्त अंतर पार करता येईल. आता सध्या आमचं टार्गेट आहे जेवणाआधी 20 किलोमीटर. आधी 12 किलोमीटर करत होतो. आता 20 किलोमीटर करतोय. अजून 2 ते 3 दिवसानंतर आम्हाला जेवणापर्यंत 25 किलोमीटर चालवावं लागेल असं आम्ही नियोजन केलं आहे. तर बघूयात कसं होतं ते. नर्मदे हर. अजून एक गोष्ट, इथे प्रत्येक गोष्टी नियोजनावर आहे. आपलं नियोजन जर आपण व्यवस्थित केलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. जर आपण नियोजन करण्यात काही चुकलो किंवा नियोजनापेक्षा चुकलो तर आपल्याला थोडं बिकट होऊ शकते, फजिती होऊ शकते आपली. नर्मदे हर. पण खूप झालंय आणि आपल्याला अजून आश्रम लागलेलं नाही आहे. एक छोटा आश्रम लागलं होतं. ते बोलले तुम्हाला चालता येत असेल तर प्लीज पुढे जा. कारण जे मागून येणार आहेत त्यांच्यासाठी जेवण पाहिजे. ते मागचे जे आहेत ते थकून येणार आहेत. तर तुम्ही चालू शकतात म्हणून अजून पुढे जात राहा. आता 4 किलोमीटर पुढे आलोय. अजून आश्रम दिसत नाही आहे. बघू आता. नर्मदे हर. कानाबेडा थोडंच पुढे नंतर कानाबेडा या गावात आल्यानंतर आपल्याला आश्रमाची पाटी दिसली आहे. मग यालाच काळजी असते.
आश्रम आहे. नर्मदे हर. आपले दाजी भेटले तिथं. नर्मदे हर दाजी. लई दिवसांनी दाजी भेटले आपल्याला. झालं. चला आपण पण जेवूयात. नर्मदे हर. आता भोजन प्रसादी घेऊन आपण निघालोय कवाटच्या दिशेने. कवाट आहे इथून 12 किलोमीटर. आश्रम कवाट इथला आश्रम आहे 12 किलोमीटर. आपण जाणार आहोत कवाटला आता. चला तर जाऊया. दुपारचं वेळ ऊन झालंय. खूप सारं ऊन आहे. झाडं आहेत. झाडाला पलीकडे आपण चालतोय. नर्मदे हर. मोठी सांगड प्राथमिक शाळा. पुढेच सरस्वती मंदिर आहे. आणि वास्तू पण एकदम छान दिसते. छान प्रकारे प्रसन्न वाटते. शाळा गार्डन वगैरे. नर्मदे हर. बाबाजी त्यांनी आपल्याला इथे चाय प्रसादीसाठी बोलावलंय. आम्ही बघत होतो चहा, पण तिथं निघाली पाणीपुरीची ठेला. पण आम्हाला या बाबाजींनी इथं चाय प्रसादीसाठी बोलवलंय. नर्मदे हर. अंदर पुढे आल्यानंतर आपण आलोय श्रीपती पाल जयस्वाल यांच्या आश्रमाकडे. एक पेट्रोल पंप आहे. HP पेट्रोल पंपाच्या उजव्या साईडला आश्रम आहे. आपण आज तिथं मुक्काम करणार आहोत. कवाट पुढे अजून एक 2-3 किलोमीटर आहे. पुढे आश्रम फुले असं माहीत झालंय. आता आहे त्या आश्रमात आपल्याला आश्रय घ्यावा लागणार आहे. कारण पुढचा आश्रम अजून 13 किलोमीटर ते काही शक्य नाही आहे. नर्मदे हर. आपले चिखले बाबा येत आहेत. चिखले बाबांना लावूयात कामाला. नर्मदे हर. आज दिनांक 10 डिसेंबर 2025. आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 38वा दिवस. आम्ही आहोत काल जिथं आलो होतो आपण त्या आश्रमात आहेत. कारण काल पण व्हिडिओ बनवायला थोडा कमी बरं नव्हतं. मलाही नव्हतं. अजून भरपूर लोकांना बरं नव्हतं. म्हणून आज इथेच रात्री मुक्कामाला थांबलो. आणि आज दुपारचं जेवण पण इथंच करून पुढे फक्त 3 किलोमीटर चालणार आहोत. कारण सगळ्यांना दवाखान्याला दाखवायचं आहे. क्लिअर करायचं आहे. कफ वगैरे सगळ्यांना झालं आहे. सगळ्यांचं बॉडी पेन होतं आहे. तर त्यासाठी आम्ही आज दिवसभर फक्त दवाखाना आणि सगळे साफसफाई याच्यासाठी देणार आहोत. तर चला बघूयात आज दिवसाचा प्रसंग कसा येतो. कारण काल व्हिडिओ तर जास्ती बनवता आला नाही काही कारणास्तव. कारण रन पण खूप होता आणि बरं पण नव्हतं. नर्मदे हर. आपण आता चालून आल्यानंतर पुढे आलो आहोत कवाट या गावात. तालुक्याचं गाव आहे. तिथं आता बाजार वगैरे करायचा आहे. बघूयात चला आज काय होतं ते. नर्मदे हर. कवाटच्या आतमध्ये आल्यानंतर बाजारपेठ अशी छोटी शॉर्टकट. दुपारी बाजाराला जाऊ तेव्हा मोठी बाजारपेठ पाहायला भेटेल आपल्याला. नर्मदे हर.